ददाति यदानंदेन नंदन्ति तस्मै श्री गुरुवे नमः. मग हा साधारण जीव सुद्धा ज्या वेळेला सद्गुरूंना शरण जाईल त्याच वेळेला या जीवाची तगमग, या जीवाची तळमळ जी आहे ती शांत होईल, अन्यथा होणार नाही. कारण संत म्हणतात जवते ज्ञान नाही प्रांजळ तव सर्व काही निष्फळ, तव ज्ञान रहित तळमळ जाणार नाही. आपली सुद्धा तळमळ जाणार नाही. एवढंच काय, ज्या वेळेला समुद्र मंथनातून हलाहल विष निघालं आणि ते आपल्या भगवान आदिनाथांनी प्राशन केलं, आपल्या सगळ्यांनाच माहितीये त्यावेळेला त्यांच्या सगळ्या अंगाचा दाह होऊ लागला, आग होऊ लागली. त्यांनी अनेक प्रकारचे अनेक उपाय केले, पण तरी सुद्धा त्यांची ती आग, त्यांचा तो दाह काही शांत होत नव्हता. त्यांनी काय केलं, मस्तकावरती चंद्र धारण केला, कारण चंद्राचं चांदणं शीतलता देणारं असतं. सर्व गळ्याभोवती सर्प गुंडाळला, कारण सर्प हा प्राणी गार असतो. मस्तकावरती गंगा धारण केली, पण तरी सुद्धा त्यांचा तो दाह, त्यांची ती वेदना काही शांत होत नव्हती. मग त्या परमपिता भगवंताला त्यांची दया आली आणि मग त्यांनी शंकरांना सांगितलं की तू अनेक प्रकारचे अनेक उपाय केले, पण तरी सुद्धा तुझा तो दाह, तुझी ती वेदना शांत होत नाही ना, मग तू आता मी सांगितलेला हा उपाय करून बघ. त्यांनी काय केलं, हळूच भगवान शंकरांच्या कानामध्ये त्या नामाचा बोध दिला, जे नाम आपल्या गुरुदेव दादांनी आणि गुरुदेव अण्णांनी आपल्याला दिलं. आणि मग ज्या वेळेला भगवान शंकरांनी ते नाम आपल्या हृदयात धारण केलं, ते नामस्मरण चालू केलं, त्यावेळेला त्यांच्या अंगाचा तो दाह, ती वेदना हळूहळू हळूहळू शांत झाली. म्हणजेच काय, एवढे मोठे भगवान शंकर त्यांना सुद्धा नामस्मरण करून या जीवाची काय झाली, शांती प्राप्त करता आली. मग मंडळी, आपण कोण, आपण तर सर्वसाधारण जीव आहोत. आपल्याला सुद्धा जर या जीवाची तगमग शांत करायची असेल, तळमळ शांत करायची असेल, तर आपल्या गुरुदेव दादांनी आणि गुरुदेव अण्णांनी दिलेल्या नामाचा बोध आपण आपल्या जीवनात आचरला पाहिजे. त्या नामाचं सदा सर्व काळ स्मरण केलं पाहिजे, कारण जर आपण त्या नामाचं स्मरण केलं की सगळीकडे आनंद चालू लागतो. हित ते करावे देवाचे चिंतन, म्हणून आपण सुद्धा त्या देवाचं भजन करा. विठोबार बोला मंडळी, गेलेली वेळ ही कधीच परत येत नाही. म्हणून आपल्या हातामध्ये जो वेळ आता शिल्लक आहे तो वेळ सत्कारणी लावा. सदा सर्व काळ देवाचं भजन करा. सावध व्हा, सावध होऊन भजनी लागा, किंवा सावध झालो हरीच्या आलो जागरणा. मंडळी, वेळ ही आपल्या हातामधून निघत चालली आणि यावर स्वामी विवेकानंदाचा एक छान सुविचार आहे. ते म्हणतात, टाइम इज लाईक अ रिव्हर. वेळ ही एक नदीप्रमाणे आहे.
यू कांट टच द सेम वॉटर ट्वाइस. नदीतल्या एकाच पाण्याला तुम्ही दुसऱ्यांदा स्पर्श करू शकत नाही. कारण बिकॉज द फ्लो दॅट हॅज पास्ड विल नेव्हर पास अगेन. आपल्या सगळ्यांनाच माहिती नदीचं जे पाणी असतं ते प्रवाहाच्याच दिशेने वाहतं, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला काही वाहत नाही. मग अगदी त्याचप्रमाणे आपल्या हातामध्ये जी वेळ आहे ती त्या प्रवाहाच्या दिशेने वाहत चालली आणि प्रवाह जसा परत येत नाही तशी ती एकदा निघून गेलेली वेळ काही परत येणारी नाही. म्हणून आपल्या हातामध्ये जो वेळ आहे तो वेळ सत्कारणी लावा, सावध व्हा आणि देवाचं भजन करा. हा जो निर्देह आहे तो जोपर्यंत धडधाकट आहे तोपर्यंत देवाचं नामस्मरण करू. म्हणजे या निर्देहाचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे सुद्धा आहेत. आपल्याला निर्देहाचे फक्त फायदे माहिती आहेत, तोटे माहिती नाही. आपल्या माणसाची जी आयुष्य मर्यादा आहे ती 100 वर्ष ठरलेली आहे आणि त्या 100 वर्षामध्ये 10 वर्षाचे 10 टप्पे येतात आणि त्या टप्प्यांच्या बदलानुसार माणसाचं हे जे काही आयुष्य आहे ते कसं संपून जातं याचा माणसालाच पत्ता लागत नाही. म्हणून आपले गुरुदेव दादा आपल्याला सांगतात की बाबांनो सावधान व्हा आणि सावध होऊन देवाचं भजन करा. सावधान सावधान वाचे बोला राम राम, सावधान सावधान वाचे बोला राम राम. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी चढे मदन बाण तेथे कैचे सावधान. अहो 10 वर्ष या जीवाची खेळण्यात बागडण्यात दुसऱ्याच्या खोड्या करण्यात कशी निघून जातात याचा पत्ता लागत नाही. पुढे हळूहळू हा जीव 20 वर्षाचा होतो. त्यावेळी तो ऐन तारुण्यामध्ये असतो. तारुण्याच्या मदामुळे, तारुण्याच्या गर्वामुळे, तारुण्याच्या अभिमानामुळे तो कोणाचंच ऐकत नाही. अहो स्वतःच्या आई वडिलांचंच ऐकत नाही तर इतरांची तर गोष्टच सोडून द्या. मग तुकाराम महाराज म्हणतात तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासी सदा मुसमुसी घुडी जैसा. मग हळूहळू काय होतं हा जीव 30 वर्षाचा होतो. मग संत म्हणतात तिसाची होय भरती दारा पुत्रा लागी प्रीती, त्यांची चौपजे भ्रांती तेथे कैची रामप्राप्ती. ज्या वेळेला हा जीव 30 वर्षाचा होतो त्यावेळी त्याचं लग्न होतं. संसारामध्ये बायको मुलांमध्ये तो इतका रंगून जातो की त्यांच्याशिवाय सुद्धा दुसरं काहीतरी जग आहे ही कल्पना, ही गोष्टच तो त्या ठिकाणी पूर्णपणे विसरून जातो. मग हा जर जीव असा संसारामध्ये मग्न झालेला असेल तर मंडळी तो नामस्मरण कधी करेल. मग हळूहळू पुढे 40 वर्षाचा होतो. मग संत म्हणतात 40 वर्षे झाली डोळ्यासी 40 आली, नेत्रासी भूल पडली असताना दिसे जवळी. काय होता ज्यावेळी 40 वर्षाचा होतो त्यावेळी त्याच्या डोळ्यांना नीट दिसत नाही. अहो लांबचं तर सोडाच हो, पण अगदी जवळचं सुद्धा त्याला दिसत नाही आणि मग त्याला काय करायला लागतो चष्मा लावायला लागतो. पुढे हळूहळू हा जीव 50 वर्षाचा होतो. मग संत म्हणतात 50 वर्षे होती हलती दंताच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती त्याला म्हातारा म्हणती पोरटी. ज्या वेळेला हा जीव हा नरदेह 50 वर्षाचा होतो त्यावेळी काय होतं माणसाचे दात हलायला लागतात, एक एक पडायला लागतो. हे जे काळे केस आहेत ते पांढरे व्हायला लागतात आणि मग लोक त्याला म्हातारा म्हणतात. पण तरी सुद्धा हा काय करतो हे पांढरे जीव तो कृत्रिमरित्या काळे करतो, त्यांना डाय करतो, त्यांना मेहंदी लावतो आणि ते कृत्रिमरित्या तो काळे करतो. का? कारण मी म्हातारा होतोय ही कल्पनाच तो स्वीकारू शकत नाही. मग जर असा हा जीव स्वतःच्या केसांना कलर करण्यामध्ये आपला वेळ वाया घालवत असेल तर नामस्मरण कधी करेल हो. पुढे हळूहळू 60 वर्षाचा होतो. मग संत म्हणतात 60ची बुद्धी नाटी हाती घेऊन या काठी, वसवसा लागे पाठी त्याला हसता ती पोरटी. शास्त्र सांगते ज्या वेळेला हा बुद्धिप्रधान मानव, बुद्धिप्रधान माणूस 60व्या वर्षी पदार्पण करतो त्यावेळी काय होतं त्याला हातामध्ये काठीचा आधार घ्यावा लागतो. त्याला जर कोणी काही चिडवले तर हा जीव लगेच त्याच्या पाठी काठी घेऊन मारायला धावतो. अशी या जीवाची अवस्था होते. पुढे हळूहळू 70 वर्षाचा होतो.
मग संत म्हणतात सत्तराची आली रचना, बैसले ते उठवेना, उठले ते चालवेना, ऐसी फजितीची यातना. काय होतं, ज्यावेळी 70 वर्षाचा होतो त्यावेळी त्याला खाली नीट बसता येत नाही. बसला तरी उठून उभे राहता येत नाही, आणि उभा जरी राहिला तरी त्याला एक पाऊल पुढे टाकता येत नाही दुसऱ्याच्या आधाराशिवाय. अशी त्याची अवस्था होते. पण तरी सुद्धा मंडळी हा जीव नामस्मरण काही करत नाही. पुढे 80 वर्षाचा होतो. मग संत म्हणतात 4-20 मिळवणी 80, परी तो झाला अपयशी, उदकाविन मासोळी जैसी, जीव होतो कासावीसी. काय झालं, 80 वर्षाचा हा मानव झाला तरी पण त्याला सुख, समाधान, शांती, तृप्ती काही प्राप्त होत नाही. जसं पाण्याच्या बाहेर आपण मासाला काढलं तर तो मासा कसा तडफडतो, तसा हा माणूस तडफडत राहतो. त्याचा जीव कासावीस होत राहतो. का? बायको ऐकत नाही, मुले, सुना, नातवंड, कोणी त्याचं ऐकत नाही. पण तरी पण म्हणते त्याला पश्चाताप होत असेल का? काय वाटतं तुम्हाला? त्याला पश्चाताप होतो, पण तरी सुद्धा तो घरच्यांप्रमाणे वागायला लागतो. स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून तो घरच्यांप्रमाणे वागतो. मग आपले संत त्याला आधीपासूनच सांगतात, काळ चोर गिरट्या बहुत घाली, पामरा तुझ कशी रे निजाली, जाग जाग स्वरूपी तू लवलाया, जात असे रे वय अमौली कवाया. पुढे हळूहळू हा 90 वर्षाचा होतो. मग संत म्हणतात वर्षे झाली 90, बोलवे ना शब्द एक. आणि मग त्याच्या घरातले सगळे बायका मुलं देवाला सांगतात, देवा बाबा आता तूच आता काहीतरी कर. कारण की मंडळी 90 वर्षाचा झाल्यामुळे त्या बिचाऱ्याच्या तोंडातून किंवा त्या बिचारीच्या तोंडातून एक शब्द सुद्धा बाहेर पडत नाही. अशी या जीवाची अवस्था होते. मग रामदास स्वामी पुढे म्हणतात शतमान पुरुष झाला, परी तो वाया गेला, रामदासाचे बोला अंती, सावधान जागला, सावधान सावधान वाचे बोला राम राम, सावधान सावधान वाचे बोला राम राम. असा 100 वर्षाचा माणूस झाला तरी सुद्धा माणसाच्या बुद्धिप्रधान योनीत जन्माला येऊन तो वाया गेला. मग आपल्या भाषेमध्ये एक म्हण आहे, जन्माला आला हेला आणि पाणी वाहून वाहून गेला. अशी या जीवाची अवस्था होते. मंडळी हे नरदेह एक असं माध्यम आहे की याच नरदेहाच्या माध्यमातून तुम्हाला देवही होता येईल आणि तुम्हाला राक्षसही होता येईल. आता आपल्याला काय करायचंय हे ज्याने त्याने विचाराने आपल्या समर्थांना शरण जाऊन समजून घ्यायचंय. कारण विचाराची सार्थकता जनामध्ये, मंडळी विचार महत्वाचा आहे. आणि हाच विचार आपल्या गुरुदेव दादांनी, गुरुदेव अण्णांनी आपल्याला दिलाय. म्हणून या कीर्तनाच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की नामस्मरण अगदी बळकट धरा. नामाशिवाय आपल्या बरोबर कोणी जात नाही आणि कोणी येतही नाही. म्हणजे संसार अत्यंत विचित्र आहे, स्वार्थ प्रचुर आहे, स्वार्थाने भरलेला आहे. इथे कोणीच कोणाचं नाहीये. जीव एकटाच जन्माला येतो आणि एकटाच निघून जातो. कोणी त्याच्या बरोबर जात नाही आणि कोणी येतही नाही एका नामाशिवाय. माणूस ज्या धनासाठी एवढं काबाड कष्ट करतो, एवढी मेहनत करतो, ते धन घरात राहतं. गाई गुरं गोठ्यात राहतात, बायको येऊन येऊन फक्त दारापर्यंत येते, मित्र गोत्र स्मशानापर्यंत येतात. पण जी चिता आहे ना, चिता, त्या चितेवरती एकट्यालाच जळावं लागतं आणि पुढचा परलोकीचा प्रवास सुद्धा एकट्यालाच करावा लागतो. आणि तो परलोकीचा प्रवास कसा करायचा हे समजावून सांगणारे आपले गुरुदेव दादा आहेत आणि गुरुदेव अण्णा आहेत. म्हणून अशा संतांचं दास्यत्व पत्करणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. संप्रदायातल्या गुरु भक्तांना कोणालाही घाबरायची गरज नाही. कारण ते नामच गुरुदेव दादा होऊन, गुरुदेव अण्णा होऊन आपली प्रत्येक संकटापासून काय करत असतं, रक्षा करत असतं. म्हणून आपण म्हणायला हरकत नाही, काय भीती शंका उरली आम्हासी, समर्थ सद्गुरु गुरुदेव दादा, समर्थ सद्गुरु गुरुदेव अण्णा आमुच्या पाठीशी, न जाई जपासी
न जाये तपासी, न जाये काशीसी, न जाये गयेसी, गुरु चिंतने विन कोठेही न जाय, त्रिकाळी वंदू सदा पाय, श्री गुरूंचे काय भीती शंका उरली आम्हासी. म्हणून आपल्याला कुठेही कोणालाही घाबरायचं काही कारण नाही, कारण आपल्या गुरुदेव दादांनी असं भक्कम नाम, भक्कम ज्ञान आपल्याला दिलंय की जगाच्या पाठीवरती आपण कुठेही गेलो तरी ते नाम आपलं काय बनतं, रक्षा कवच बनतं. अहो याच्यासाठीच तो देव सुद्धा अशा संतांचा अवतार घेण्यासाठी किंवा अशा संतांचा पृथ्वी तलावरती अवतार होण्यासाठीच तो देव सुद्धा आज 28 युगांपर्यंत आज उभा आहे. आणि तो आज त्या गळ्यात बसलेलाच नाहीये, कारण तो देव सुद्धा अशा संतांची, समर्थ सद्गुरूंची वाट पाहत असतो. मग मंडळी, आपले अण्णा सुद्धा अशा सांप्रदायिक कार्यांमध्ये आपली फार वाट पाहत असतात. म्हणून कोणतंही सांप्रदायिक कार्य असेल तरी आपण त्या ठिकाणी उपस्थित आहोत. श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही किरला आहे, परी ते फळे संप्रदाय उपासने. आणि मंडळी तेच महत्वाचं आहे. आणि जर आपण असे सांप्रदायिक कार्य केलं, आपल्या गुरुदेव दादांवर, गुरुदेव अण्णांवर निस्सीम भाव ठेवून, भक्ती ठेवून, श्रद्धा ठेवून, मग आपल्याला कोणालाही घाबरायची गरज नाही. म्हणून संत म्हणतात, मला कुणाची रे परवा, कुणाची रे भीती, मला कुणाची रे परवा, कुणाची रे भीती, कुणाची रे भीती, त्रैलोक्याचा स्वामी माझा शंकर महाराज मूर्ती. आपले गुरुदेव कसे त्रैलोक्याचे स्वामी आहेत. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, त्या भगवान आदिनाथांनीच आपल्या गुरुदेव दादांच्या रूपाने आपल्या संप्रदायामध्ये अवतार धारण केला आहे. आणि मंडळी, म्हणूनच आपल्याला कोणालाही घाबरायची काही गरज नाही. सद्गुरु मूर्ती आणता धानी, सद्गुरु मूर्ती आणता धानी, मदत करी संतावरी, मदत करी संतावरी, बड़ा भाव सद्गुरु कोणी, बड़ा भाव सद्गुरु कोणी, बड़ा भाव सद्गुरु कोणी, बड़ा भाव सद्गुरु कोणी, बड़ा भाव सद्गुरु लाडक्या बाळाची जशी माय वाही चिंता, तैसा करीतो सांभाळ माझा शंकर महाराजा. तसंच जिथे जातो तेथे राही कृपा छत्र मागे पुढे, त्रैलोक्याचा स्वामी माझा शंकर महाराजा मूर्ती. आपण जिथे जाऊ तिथे ते आपल्या सोबतच असतात, आपल्या पाठीमागे उभे असतात, आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे असतात. म्हणून आपल्याला कोणालाही घाबरायची गरज नाही. असू दे शत्रू वैरी, कोण करी त्यांची गणती, आणि माझ्या मागे पुढे उभी सदैव सद्गुरु मूर्ती. दुष्ट दुर्जनांना दंडी, धरी शस्त्र हाती, त्रैलोक्याचा स्वामी माझा शंकर महाराज मूर्ती. असं आपल्या अण्णांचं, गुरुदेव दादांचं जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या गुरुदेव दादांना, गुरुदेव अण्णांना आपण आता शरण आलेलो आहे. म्हणून त्यांना काय आवडतं ते आपण करायचं. संतांना काय आवडतं ते नाम आवडतं. म्हणून आपण काय करायचं ते नामस्मरण करायचं. सुरुवातीला आपल्याला ते अट्टहासाने घ्यायचंय, पण एकदा का त्याची सवय झाली ना की मग ते आपोआपच सुरू राहतं. कारण ते नाम कसं आहे, सहज आहे ना. म्हणून संत म्हणतात, सहज देव सटची असे, सायासे देव फुटे नासे, नासिवंत देवास विश्वासे, ऐसा कवळ. म्हणून सहज त्या नामाचं अनुसंधान आपल्याकडून व्हायला पाहिजे. कारण हो त्याच नावाने भगवान शंकरांना सुद्धा काय झालं, शांती प्राप्त झाली. आणि आजता गयत ते नाम ते सतत जपत असतात. तसेच वाल्ह्या कोळी, नारद मुनींनी त्यांना काय केलं, राम नामाचा उपदेश केला. आणि ते वाल्ह्या कोळीचे वाल्मिकी ऋषी झाले. आणि राम जन्माच्या 10,000 वर्षांअगोदर त्यांनी रामायणासारखा पवित्र असा ग्रंथ रचला. आणि त्या प्रभू रामचंद्र भगवंतांना सुद्धा
सुद्धा त्यांच्या लिहिल्याप्रमाणेच वागावं लागलं, एवढं सामर्थ्य त्या नामामध्ये आहे. अभंगाचं तिसरं चरण. नाम जपे चंद्रमणी, नाम जपे चंद्रमणी, नाम जपे चंद्रमणी, नाम जपे चंद्रमणी, नाम जपे उत्तम नाम साराचेही सार, नाम साराचेही सार, शरणांगते मग किंकर. उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम, नाम जपे चंद्रमौळी, नामे तरला वाढ्या कोळी. तुका म्हणे वर्णुकाय, तारक विठोबाचे पाय. आणि मग शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की अशा नामाचं अजून काय वर्णन करावं. त्या नामामुळेच आपल्याला खऱ्या देवाची प्राप्ती होते. तारक विठोबाचे पाय, खऱ्या भगवंताची, खऱ्या परमपित्या भगवंताची, परमेश्वराची आपल्याला त्या नामामुळेच प्राप्ती होते. म्हणून मंडळी नामस्मरण अगदी श्रेष्ठ आहे. म्हणून सगळ्यांनी नामस्मरण करायचं. जे नाम आपल्या गुरुदेव दादांनी आणि गुरुदेव अण्णांनी आपल्याला दिलंय ते नामस्मरण, ते नाम आपण सदा सर्व काळ जपायचे. कारण त्याच नावाने आनंद निर्माण होतो आणि त्यांच्या मुखातूनच त्या नामामध्ये पवित्रता निर्माण होते. आणि असं पवित्र नाम आपल्याला भेटलेलं आहे, म्हणून त्यांचं स्मरण करणं गरजेचं आहे. असो करविली तैसी केली कटकट, वाकुडे की नीट देव जाणे. मंडळी, या ठिकाणी जे विचार मी तुमच्या समोर मांडले त्यापैकी जे विचार तुमच्या मनाला पटले नसतील तो माझ्या वाणीचा दोष समजावा आणि लहान मूल म्हणून मला माफ करावं. पण जे विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असतील, तुमच्या मनाला भावले असतील, ते गुरुदेव दादांची आणि गुरुदेव अण्णांचीच कृपा आहे. त्यांच्याकडूनच सगळं आलेलं आहे. झालेली सेवा समर्थ सद्गुरू गुरुदेव दादांच्या चरणी आणि समर्थ सद्गुरू गुरुदेव अण्णांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल.